नमस्कार. आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा अर्थसंकल्प साधारण 9,000 कोटी रुपयांचा आहे आणि ह्या 9,000 कोटी रुपयांमधले जवळजवळ 6,500 कोटी रुपये हे नागरिक पाणीपट्टी आणि घरपट्टीच्या माध्यमातून पालिकेच्या तिजोरीत भरत असतात आणि ह्याच पैशातून पालिकेची विकास कामं होत असतात. बोलायचा मुद्दा हा आहे की आता निवडणुका झाल्यात आणि निवडणुकीत किती पैसा वाटला गेला आहे ह्याचा एक अंदाज तुम्हाला द्यायचा आहे. महत्त्वाचे पक्ष जर पाहिले ते आहेत तर राष्ट्रवादी, शिवसेना, शिंदे टोळी आणि भाजप. तर अशी लोकांमध्ये चर्चा आहे की पैसा भरपूर वाटला गेलेला आहे. आता ह्याचे पुरावे नसले तरी चर्चा नक्कीच आहे आणि ह्या चर्चेच्या आधारावर मी माझं मत मांडतोय. माझ्याकडे कसला पुरावा नाही. जी चर्चा झाली ती चर्चाच मी तुमच्यापुढं सांगतोय. पिंपरी चिंचवडची मतदार संख्या साधारण आहे ती 17,13,000च्या आसपास. आपण गृहीत धरू की त्यातल्या एक 50% लोकांना पैसे वाटले गेलेले आहेत. आता ही पैशाची रक्कम किती आहे तर ही रक्कम आहे 500 रुपयापासून ते 20,000 रुपयांपर्यंत आणि प्रत्येक पक्षाने पैसे दिले आहेत. मतदाराला मत एकालाच द्यायचं आहे, मात्र पैसे दोघांनी दिलेत अशी परिस्थिती झाली आहे. आता आमच्या इथल्याच काय आमच्या मित्रांनी सांगितलं की आमच्या घरी किचनमध्ये महिला मंडळाकडे पैसे आणून दिले आहेत आणि सगळ्याच ठिकाणी असं झालं की महिला मंडळाकडेच पैसे आणून दिले आहेत. तर एक साधारण 8.5 लाख मतदार जरी पकडले निम्मेच तर 8.5 लाख गुणिले सरासरी 10,000 तिघांचे मिळून कुणी 8,000 वाटले, कुणी 4,000 वाटले, कुणी 2,000 वाटले, कुणी 5,000 वाटले. काय अपक्षांनी देखील पैसे वाटले. ह्या सगळ्यांनी मिळून सरासरी काढलं तर एका मतदारावर 10,000 रुपये जर खर्च केला यांनी असं पकडलं तर 850 कोटी रुपये हे फक्त मतदारांना मतासाठी वाटण्यात गेलेले आहेत आणि उरलेल्या सगळ्या पक्षांचा रॅली, जेवणाचा खर्च, दारू मटणाचा खर्च, इतर खर्च हा सगळ्या पक्षांचा मिळून जर 150 कोटी रुपये पकडला तर साधारण 1,000 कोटी रुपये हे ह्या निवडणुकांवर उडवले गेलेले आहेत. तर विचार करा येत्या काळात हे कसे वसूल केले जातील. जे लुटलं होतं ते वाटले आणि आता पुन्हा एकदा लूट होणार आहे. त्यामुळं ह्या देशाचं राजकारण कुठल्या टोकाला चाललंय ह्याचा काही अंदाज येत नाही. फार वाईट परिस्थिती असणार आहे. ज्यांनी पैसे घेतलेत त्यांना तोंड राहत नाही नगरसेवकाकडे कामं घेऊन जायला आणि त्यांनी तरी बिचाऱ्यांनी का करावीत. त्यामुळं येणाऱ्या काळात ह्या देशात काही सुधारणा होणं गरजेचं आहे आणि प्रभाग पद्धती ही एकचीच होणं गरजेचं आहे. ही माहिती तुम्हाला द्यावी वाटली. ज्यांना ऐकावी वाटते त्यांनी ऐकावी, ज्यांना नाही ऐकावं वाटत त्यांनी ऐकू नका. पण काही टीका टिप्पणी करू नका अशी विनंती. धन्यवाद.